नमस्कार मंडळी, कुक्कुटपालन हे ग्रामीण लोकांसाठी अन्न, उत्पन्न आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रमुख साधन आहे. कुक्कुट पक्षी अल्प कालावधीतच धान्याचं, अंडी आणि मांसामध्ये परिणामकारक रूपांतर करतात. जागतिक तापमान वाढल्यामुळे वातावरणातील उष्णतेत वाढ होते, हे मोठं चिंतेचं कारण मानलं जातं. काही संशोधनानुसार कोंबड्या इतर प्राण्यांपेक्षा उष्णतेच्या दुष्परिणामांना अधिक संवेदनशील असतात. कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे वर्तन, शरीरक्रिया आणि हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता आणि आरोग्य दोन्ही प्रभावित होते. वाढतं तापमान कोंबड्यांच्या जीवनातील सर्व टप्प्यांवर, शारीरिक प्रक्रियांवर वाईट परिणाम करते आणि यामुळे शारीरिक वाढ, उत्पादन क्षमता आणि उत्पादन खर्च प्रभावित होतो. अत्याधिक उष्णतेमुळे खनिज चयापचय, ग्लुकोज निर्मिती, रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. त्यामुळे पचन संस्थेचे त्रास होतात. कोंबड्यांमधील उष्णता कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवणं, त्याचबरोबर कोंबड्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात बाहेर सोडला जातो. त्यामुळे रक्तातील सामू अस्थिर होतो. अंड्याची टरफलं तयार करण्यासाठी आवश्यक कॅल्शियम आणि बायकार्बोनेटचं संतुलन बिघडतं. त्यामुळे अंड्याची टरफलं कमजोर तयार होतात. उष्णतेच्या ताणामुळे कोंबड्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती, शारीरिक कार्य, आरोग्य आणि उत्पादन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये दीर्घकालीन उष्णतेच्या ताणामुळे आम्ल आणि क्षार यांचं संतुलन बिघडतं. चरबीचं विघटन वाढतं. त्यामुळे स्नायूंची वाढ आणि मांसाची गुणवत्ता कमी होते. त्याचबरोबर प्रथिनांचं प्रमाण कमी होऊन चरबीचं प्रमाण वाढतं. उष्णतेमुळे कोंबड्या कमी खाद्य खातात. त्यामुळे आवश्यक पोषक तत्व न मिळाल्यामुळे त्यांची वाढ खुंटते, वजन कमी होतं आणि अंड्यांचं उत्पादन घटतं. कुक्कुटपालनात हवामान बदल कमी करण्यासाठी आधुनिक शेड उभारणी करणं गरजेचं आहे. यामध्ये तापमान नियंत्रण, हवा खेळती ठेवावी, त्याचबरोबर योग्य रचना तयार करावी. विशेषतः उष्ण प्रदेशांमध्ये हवा खेळती ठेवणं गरजेचं असतं. योग्य वायुविजन असल्यामुळे उष्णता, आर्द्रता आणि हानिकारक वायू कमी करून आरोग्य आणि उत्पादन क्षमता वाढवायला मदत होते. शेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी. त्याचबरोबर भिंतीची रुंदी 12 मीटर, उंची 2.25 मीटर आणि दरवाजे 15 ते 30 मीटर अंतरावर असावेत. छप्पर हे स्वच्छ, पांढरं किंवा हलक्या रंगाचं, धूप प्रतिबंधक करणारं असावं. यामुळे शेड थंड राहते. निवाऱ्याभोवती पाणी बाष्पीकरण पॅनल्स लावल्यामुळे आजूबाजूचं तापमान कमी व्हायला मदत होते. लेअर कोंबड्यांच्या त्वचेवर बाष्पीकरण केल्यामुळे उष्णतेचा ताण कमी करायला मदत होते. स्वयंचलित प्रणाली फायदेशीर ठरते, परंतु लागणारा खर्च अधिक असून देखभाल करणं अवघड होतं. साध्या प्रणालीचा वापर करून कमी खर्चात निवाऱ्यातील वातावरण नियंत्रित आणि उत्पादन क्षमता वाढवता येते. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मिस्टर्स, फॉगर्स, स्प्रिंकलर्स वापरून तापमान कमी करणं आणि आर्द्रता वाढवणं शक्य होतं. कोंबड्यांची सतत आरोग्य तपासणी करावी. त्यामुळे उष्णतेशी संबंधित समस्या लवकर लक्षात येऊन उपचार करणं सोयीचं होतं. मंडळी, अशा प्रकारे कुक्कुटपालन व्यवसायावर हवामान बदलाचा परिणाम हा लगेच होतो आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या जर उपाययोजना आपण केल्या तरच हा कुक्कुटपालन व्यवसाय आपल्याला फायदेशीर करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.